नमस्कार मित्रांनो, द शेल्फ स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे आपण सोप्या आणि उपयोगी पुस्तकांमधून आयुष्य कसं चांगलं बनवायचं ते पाहणार आहोत. जर तुम्हाला वाचनाची सुरुवात करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर चला सुरुवात करूया. तुम्हाला वाचन सुरू करायचं आहे, पण काही पानं वाचल्यानंतर कंटाळा येतो का? तुम्ही एकटे नाही आहात. खूप लोकांना वाचायचं असतं, पण ते चुकीची पुस्तकं निवडतात. आपण कठीण नाही, चुकीच्या पुस्तकापासून सुरुवात केल्यामुळे ते कठीण वाटतं. जर तुम्ही बिगिनर असाल तर सोपी आणि छोटी आणि रोचक पुस्तके निवडा. 10 सोप्या पुस्तकांपासून आपण सुरुवात करू शकता. त्यातील पहिलं पुस्तक आहे ती श्यामची आई. हे साने गुरुजी यांनी लिहिलेलं अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात श्याम आणि त्याच्या आईमधील प्रेम, संस्कार आणि नात्याची सुंदर कहाणी सांगितली आहे. श्यामची आई त्याला प्रामाणिकपणा, दयाळूपणा, कष्ट आणि सत्य यासारख्या चांगल्या गुणांची शिकवण देते. या पुस्तकाचा मुख्य विचार म्हणजे आईचे प्रेम आणि तिचे मुलावर होणारे संस्कार. साध्या प्रसंगांमधून आई श्यामला जीवनातील मोठ्या मूल्यांची जाणीव करून देते. याचा मुख्य संदेश असा आहे की चांगले संस्कार आणि नैतिक मूल्य माणसाचे आयुष्य घडवतात. हे पुस्तक वाचकांना आईचे महत्त्व समजून देतं, तसेच चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरणा देते. विद्यार्थी आणि सर्व वयोगटातील वाचकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि मनाला स्पर्श करणारे आहे. दुसरे, स्वामी हे रणजित देसाई यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आहे. ही कथा माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित आहे. लहान वयातच त्यांच्यावर मोठी जबाबदारी येते आणि ते शहाणपणाने राज्यकारभार सांभाळतात. अनेक अडचणी, राजकारण आणि कौटुंबिक संघर्ष असूनही ते प्रामाणिकपणे आणि धैर्याने निर्णय घेतात. या पुस्तकाचा मुख्य विचार म्हणजे कर्तव्य, नेतृत्व आणि जबाबदारी. माधवराव पेशवे यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि संयमाने संकटांवर मात केली, हे यात दाखवले आहे. याचा मुख्य संदेश असा आहे की चांगले नेतृत्व आणि निष्ठा यामुळे कोणतीही अडचण पार करता येते. हे पुस्तक वाचकांना इतिहास समजावून घेण्यासाठी, नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी आणि कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरणा देते. तिसरं पुस्तक आहे बटाट्याची चाळ. हे पी.एल. देशपांडे यांनी लिहिलेलं एक विनोदी आणि वास्तववादी पुस्तक आहे. या पुस्तकात चाळ संस्कृतीत राहणाऱ्या लोकांचे दैनंदिन जीवन, त्यांचे स्वभाव, सवयी आणि नातेसंबंध अतिशय मजेशीर पद्धतीने मांडले आहेत. प्रत्येक पात्र वेगळं आणि खास आहे, ज्यामुळे वाचताना खूप आनंद मिळतो. या पुस्तकाचा मुख्य विचार म्हणजे साध्या माणसांच्या जीवनातील आनंद, संघर्ष आणि एकत्र राहण्याची भावना दाखवते. चाळीतले लोक एकमेकांच्या सुखदुःखात कसे सहभागी होतात हे खूप सुंदर रीतीने दाखवले आहे. याचा मुख्य संदेश असा आहे की आनंद मोठ्या गोष्टीत नसून छोट्या क्षणांत आणि नात्यांत असतो. हे पुस्तक वाचकांना हसवतं, विचार करायला लावतं आणि समाजातील साधेपण व माणुसकीची जाणीव करून देतं. पुढील पुस्तक हे ययाती. हे वि. स. खांडेकर यांनी लिहिलेलं एक प्रसिद्ध कादंबरी आहे. ही कथा राजा ययाती यांच्या जीवनावर आधारित आहे. ययातीला तरुण राहण्याची खूप इच्छा असते, म्हणून तो आपल्या मुलाकडून तरुणपण घेतो आणि स्वतःचे वार्धक्य त्याला देतो. पण कितीही भोगले तरी त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. या पुस्तकाचा मुख्य विचार म्हणजे मानवी इच्छा, वासना आणि त्यांचे परिणाम. कथा आपल्याला सांगते की अतिइच्छांमुळे माणूस कधीच समाधानी राहत नाही. याचा मुख्य संदेश असा आहे की जीवनात संयम, समाधान आणि जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. हे पुस्तक वाचकांना जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी, इच्छांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि योग्य मार्गाने निवडण्यासाठी खूप उपयोगी आहे. कोसला हे भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेलं एक महत्त्वाचं आणि वेगळ्या शैलीची कादंबरी आहे. या पुस्तकाचा नायक पांडुरंग सागवीकर आहे, जो आपल्या जीवनाबद्दल, शिक्षणाबद्दल आणि समाजाबद्दल विचार करत राहतो. तो पारंपरिक नियमांवर प्रश्न उपस्थित करतो आणि स्वतःचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. या कादंबरीचा मुख्य विचार म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास
आणि समाजातील बनावटपणावर टीका. पांडुरंगच्या अनुभवांमधून तरुणांच्या मनातील गोंधळ, संघर्ष आणि शोध सुंदरपणे मांडले आहेत. याचा मुख्य संदेश असा आहे की प्रत्येकाने स्वतःचा विचार करावा आणि अंधानुकरण करू नये. हे पुस्तक वाचकांना आत्मपरीक्षण करायला, स्वतंत्र विचार करायला आणि जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहायला प्रेरणा देते. पुढील पुस्तक हे झुंजार. हे बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेलं एक रोमांचक आणि साहसपूर्ण कादंबरी आहे. या कथेत झुंजार हा धाडसी तरुण आणि न्यायप्रिय नायक आहे, जो गुन्हेगारांविरुद्ध लढतो आणि समाजात न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्या बुद्धिमत्तेने आणि धैर्याने तो अनेक कठीण प्रसंगांवर मात करतो. या पुस्तकाचा मुख्य विचार म्हणजे धैर्य, न्याय आणि सत्यासाठी लढण्याची भावना. झुंजार कोणत्याही संकटाला घाबरत नाही आणि नेहमी योग्य गोष्टीसाठी उभा राहतो. याचा मुख्य संदेश असा आहे की अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि सत्याच्या बाजूने उभे राहणे खूप महत्त्वाचे आहे. हे पुस्तक वाचकांना साहस, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देते. त्यामुळे हे पुस्तक मनोरंजनासोबतच चांगले मूल्यही शिकवते. पुढील पुस्तक पानिपत. हे विश्वास पाटील यांनी लिहिलेलं एक प्रभावी ऐतिहासिक कादंबरी आहे. ही कथा थर्ड बॅटल ऑफ पानिपत या युद्धावर आधारित आहे. मराठ्यांचा आणि अहमद शहा अब्दाली यांच्या झालेल्या या लढाईत शौर्य, त्याग आणि संघर्ष यांचे चित्रण केले आहे. सदाशिवराव भाऊ विश्वासराव यांसारख्या नेत्यांचे धैर्य आणि निर्णय या कथेतून दिसून येतात. या पुस्तकाचा मुख्य विचार म्हणजे युद्धातील धैर्य, नियोजन आणि एकतेचे महत्त्व, तसेच चुकीच्या निर्णयांचे परिणाम किती मोठे असू शकतात हेही दाखवले आहे. याचा मुख्य संदेश असा आहे की एकता, योग्य नेतृत्व आणि दूरदृष्टी खूप आवश्यक असते. हे पुस्तक वाचकांना इतिहास समजावून घेण्यासाठी, देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी आणि कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देते. पुढील पुस्तक आहे आमचा बाप आणि आम्ही. हे नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं आत्मचरित्रात्मक आणि प्रेरणादायी पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाने आपल्या वडिलांचे संघर्षमय जीवन आणि कुटुंबाची प्रवासकथा मांडली आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी शिक्षण, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवलं हे यात दाखवले आहे. या पुस्तकाचा मुख्य विचार म्हणजे संघर्षातून उभं राहण्याची जिद्द आणि शिक्षणाचं महत्त्व. वडिलांच्या कष्टांमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे कुटुंबाने आपलं आयुष्य बदललं हे सुंदरपणे मांडलं आहे. याचा मुख्य संदेश असा आहे की कोणतीही परिस्थिती असो, शिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे आपण यश मिळवू शकतो. हे पुस्तक वाचकांना प्रेरणा देतं, कठीण परिस्थितीत हार न मानण्याची ताकद देतं आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिकवतं. पुढील पुस्तक हे द विंग्स ऑफ फायर. हे APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. या पुस्तकात त्यांच्या लहानपणापासून ते भारताचे महान शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास सांगितला आहे. गरीब कुटुंबात जन्म असूनही त्यांनी शिक्षण, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर मोठं यश मिळवलं. या पुस्तकाचा मुख्य विचार म्हणजे स्वप्न पाहण्याची हिंमत आणि त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी. कलाम सरांनी अनेक अडचणींना सामोरे जाऊनही कधी हार मानली नाही. याचा मुख्य संदेश असा आहे की मोठी स्वप्न बघा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. हे पुस्तक वाचकांना प्रेरणा देतं, आत्मविश्वास वाढवतं आणि जीवनात यश मिळवण्यासाठी योग्य दिशा दाखवतं. विद्यार्थ्यांसाठी हे विशेषतः खूप उपयुक्त आहे. पुढील पुस्तक हे चिमणराव आणि गुंड्याभाऊ. हे CV जोशी यांनी लिहिलेलं एक विनोदी आणि हलकं-फुलकं पुस्तक आहे. या कथांमध्ये चिमणराव आणि गुंड्याभाऊ या दोन पात्रांच्या दैनंदिन जीवनातील मजेशीर प्रसंग सांगितले आहेत. त्यांच्या साध्या गोष्टींमधून निर्माण होणारा विनोद वाचकांना खूप हसवतो. या पुस्तकाचा मुख्य विचार म्हणजे दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे. चिमणराव थोडा भोळा आणि गोंधळलेला असतो, तर गुंड्याभाऊ अधिक व्यावहारिक असतो आणि त्यांच्या स्वभावातील फरकामुळे अनेक विनोदी प्रसंग घडतात. याचा मुख्य संदेश
असा आहे की जीवन खूप गंभीर न घेता आनंदाने जगायला शिकायला हवं. हे पुस्तक वाचकांना हसवतं, ताण कमी करतं आणि साध्या जीवनातील आनंदाची जाणीव करून देतं. त्यामुळे ते सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे. तुम्हाला जलद वाचायचं नाही, फक्त सुरुवात करायची आहे. दररोज 10 मिनिटे वाचा. 5 पानं वाचले तरी चालेल. हळूहळू तुम्हाला वाचन आवडायला लागेल आणि तुमचे विचार बदलतील. एक चांगलं पुस्तक तुमचे विचार बदलू शकतं. म्हणून आजच पहिलं पुस्तक उचला आणि तुमचा वाचन प्रवास सुरू करा. अशा सोप्या आणि उपयोगी व्हिडिओसाठी द शेप स्टोरीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.